मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचे मनापासून आभार मानतो. कारण बऱ्याच पक्षांनी ख्रिस्ती समाजाला डावलला, परंतु राष्ट्रवादीच्या माध्यमातून सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी आमचे सन्माननीय संजय भीमराव कोलप साहेब यांना तिकीट दिली. त्याबद्दल मी साहेबांचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे आभार मानतो. निश्चित त्यांचा विश्वास सार्थक होणार आणि प्रभाग क्रमांक 8 मधून संपूर्ण ख्रिस्ती समाजानं एक दिलानं एक मतानं निर्णय घेतलेला आहे की यावेळेस महापालिकेमध्ये ख्रिस्ती समाजाचा आवाज कोलप संजय भीमराव यांच्याद्वारे महापालिकेत आवाज यावर्षी निश्चित जाणार आणि असं ठाम ख्रिस्ती समाजाने ठरवलेलं आहे. तसंच प्रभाग क्रमांक 8 मध्ये संपूर्ण पॅनेलवर सन्माननीय विष्णू माने साहेब आहेत, आमच्या मोकाशी मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत. या चौघांवरही जनतेचा इतका मोठा विश्वास आहे आणि जनता पूर्ण एक दिलानं पाठिंबा दिलेला आहे. आणि आम्ही प्रभागात फिरत आहे, प्रचाराला फिरत आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून जाहिरात पोहोचवत आहे. तर आम्हाला लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद येत आहे आणि सर्व लोक, मग वयोवृद्ध असतील, तरुण पिढी असेल किंवा माता बहिणी असतील, यांनी ठरवलेलं आहे. आम्ही ज्या ज्या दारात जातो, ज्या ज्या लोकांपर्यंत जातो, गल्लीत जातो, लोक म्हणतात काळजी नको, यावेळेला राष्ट्रवादी पॅनेल आणि घड्याळ वाजणार महापालिकेमध्ये.